हॅलो हाय नमस्कार. मी आहे जयश्री. तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आणि आज संध्याकाळी बघा मी पालकाचे पराठे बनवते. तर त्याच्यासाठी आधी बघा मी पालक आहे ना फक्त दांड्या काढून घेतले, याचे पानं घेतले आणि याच्यावरती ना म्हणजे गरम पाण्यामध्ये थोडा वेळ शिजवून घेतले 5 मिनिटांमध्ये. आणि आता गार झालाय. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा ज्याच्यामध्ये लसूण मिरची आणि जिरे आणि हळद घेतलंय. बस आता हे फिरून घ्यायचं आपल्याला मस्त असं एकदम बारीक फाईन अशी प्युरी बनवून घेते मी. आणि मी आज तुम्हाला परत माझा मेशो हॉलचा व्हिडिओ शेअर करते. तर तुमचा खूप जास्त छान प्रतिसाद मला भेटतोय, त्यासाठी खरंच खूप थँक्यू. तुमच्यासाठी असे छान छान रिव्ह्यू आणि जे काही असतील ना प्रोडक्ट त्याचा खरा रिव्ह्यू मी टाकणार आहे. आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी जे प्रोडक्ट आहे ना त्याचं एखादं म्हणजे विशेष टाकते, म्हणजे कलर कोणत्या साडीचा कसं आहे काय वगैरे, त्या प्रोडक्टचं नाव सुद्धा देखील टाकते. कारण लिंक कळत नाही पटकन. लिंक नाही कळालं ना तर मग ते खूप कन्फ्यूज होतं, कोणती लिंक आहे शोधण्यासाठी खूप वेळ जातो. म्हणून मग मी तसं लिहून टाकते. तर आता आणि त्याच्या आधी पण मी खूप जास्त छान साड्या पण शेअर केल्या. याच्या आधीचा व्हिडिओ आहे, नक्कीच चॅनलवरती जाऊन चेकआउट करा. खूप मस्त साड्या आल्या होत्या आणि एक लोटस पैठणी होती, इतकी सुंदर होती ना. आणि खरं सांगायचं तर व्हिडिओ फक्त 3,000वर गेला, पण इतक्या जणींना ती साडी आवडली, इतक्या जणींनी परचेस सुद्धा केली. आणि माझ्या इथं पण ज्यांनी बघितली ना ओरिजिनलमध्ये त्यांनी सुद्धा परचेस केली आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर त्याची सुद्धा लिंक मी त्या मागच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, तर नक्कीच बघून घ्या. 1000 रुपयाच्या आतमध्येच आहे आणि पूर्ण भरलेलं ब्लाऊज आहे, पूर्ण प्रिंट ब्लाऊज आहे. आणि साडीसुद्धा पैठणी म्हणजे लोटस पैठणी खूप जास्त छान आहे. तर चला पटकन स्वयंपाक करून घेते. तर आता हे आधी ग्राइंड करून घेते मी, नंतर मग सांगते तुम्हाला पुढे काय करायचं. तर बघा मी आता हे पीठ घेतलंय, थोडंसं बेसन पीठ घेतलंय, बाजरीचं पीठ घेतलंय आणि गव्हाचं पीठ घेतलंय. आम्ही काही जास्त नाहीये, 4च जण आहोत म्हणून मग थोडंच घेतलंय. आणि तीळ घेते खूप सारी मस्त, कारण आता तीळ गरम असते ना, थंडीची खायला चांगली असते म्हणून मग तीळ घेते. आणि बघा मीठ टाकून घेते आता याच्यामध्ये. मीठ आपल्या चवीनुसार टाका, तुम्हाला आवडत असेल तसं कमी जास्त करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि ही जी प्युरी ना ती आता याच्यामध्ये टाकते मी. एकदम मस्त अशी ग्रीन झाली आहे. आणि तुम्ही जर पालक आहे ना डायरेक्ट जर घेत असाल ना तर तसं नका घेत जाऊ, कारण त्याच्याने काय लागतं ते उगीर लागते, मग ती पोळी असं एकदम असं खाऊ वाटत नाही. मग काय करायचं, हा पालक आहे ना थोडासा आपण असा उकडून घ्यायचा मस्त आणि मग त्याची प्युरी बनवायची. तशी टाका म्हणजे खूप जास्त छान बनतं. तर बघा थोडं कमीच वापरते, कारण पीठ पण कमी आहे ना, तर पाणी कमीच टाकावं लागेल मला असं वाटतंय. बघू. तर आता आपल्याला हे भिजवून घ्यायचंय, मस्त भिजवून घेते मी. आणि थोडंसं गरम असतं ना तर थंड होऊ द्यायचं आपण आणि मगच भिजवायचं. बघा किती छान मस्त असं ग्रीन कलर येतोय सगळ्याला. तर मी थोडीशी हळद सुद्धा मिक्स केली होती याच्यामध्ये. आणि तुम्हाला पटलं तर मग तसं एकदम कडक पण ठेवू शकता आणि नरम पण करू शकता. तर बघा याच्यामध्ये थोडं पाणी जास्त झालंय, तर मी थोडं पीठ घालते, कारण मला ना पोळ्या बनवायचे, थालीपीठ नाही. थालीपीठाला चालू शकतं. मस्त पालकाचे गरम थालीपीठ सुद्धा बनवू शकतो आपण. खूप मस्त लागतं हे सॉस सोबत पण, आणि ठेचा चटणी याच्यासोबत पण खूप जास्त टेस्टी लागतं. तर चला मग हे भिजवून घेते आणि मग पोळ्या करताना दाखवते की पोळ्या कशा आल्या आणि ते सांगतील तुम्हाला. आणि टेस्ट पण सांगते तुम्हाला भूमी ज्ञानेश की कसे झालेत पराठे. तर पटकन हे आता ठेवून घेते. पराठे तर खूप जास्त छान बनले होते. व्हिडिओ नाही करता आला मला, तर चला आता पुढचं शेअर करते. मेशोवरून जे पण आता प्रोडक्ट आले ना ते तुमच्यासोबत मी शेअर करते आहे. आणि माझी भूमी आहे ना तर ते सगळा सेटअप करते, म्हणजे कधी कधी बघत असते व्यवस्थित दिसतंय का नाही म्हणून. तर नमस्कार, मी आहे जयश्री. आणि बघा ही जी आहे ना ब्लॅक साडी आणि तिला रेड कलरचं कॉम्बिनेशन, तर टिश्यू सिल्क आहे ही साडी, खूप जास्त छान आहे. आणि बघा त्याला जो पदर आहे ना तर पदरालाच आपल्याला ब्लाऊज पीस अटॅच आहे. जसं मी वेअर केलं आहे ना त्याच पद्धतीचं हे ब्लाऊज पीस आहे. आणि याचं जे ब्लाऊज पीस आहे आपण कट करून आपल्याला शिवून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा
इतक्या सुंदर आणि बेस्ट क्वालिटीचं आहे. तर जी रेड कलरचं कॉम्बिनेशन साडी मी जी घातली आहे ना, ती साडी 647 रुपयाची आहे फक्त. दिसायला आणि ते पण छान आहे. आता ही जी मी डार्क म्हणजे जी राणी कलरचं जे कॉम्बिनेशन दाखवते ब्लॅकला, तर ही साडी आहे 487 रुपयाची. तर या साडीचं जे ब्लाऊज पीस आहे ना, तसंच ते म्हणजे पदर आणि ब्लाऊज पीस सेम आहे. म्हणजे बघा, हा जो पदर आहे ना, तर पदरसुद्धा काळपट आहे थोडासा, म्हणजे गुलाबी एकदम डार्क नाही आहे, तर त्याला थोडंसं काळपट असं त्याला अशी शॅडो आहे. तसंच त्याची ब्लाऊज पीससुद्धा आहे जसं की पदर आहे. आणि साडीची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे. पण कसं आहे ना, थोड्या पैशांचा क्वालिटीमध्ये फरक पडत असतो. तर ही थोडी मला रुंदीला कमी वाटली साडी. आणि ही जी मी वेअर केली आहे ही रुंदीला आणि लांबीला खूप जास्त आहे. आणि बघा, आता ही जी मी नेक्स्ट साडी दाखवते ही सगळ्यात बेस्ट साडी आहे. 1000 रुपयाची साडी आहे. आणि ही साडी बघा, पिंक कलरमध्ये मी मागवली आहे. आणि ही जी आहे ना, लोटस पैठणी आहे. खूप जास्त छान आहे. आणि हा पिंक कलर खूप रेअरली असतो. माझी मम्मीला म्हणजे आपल्या ज्या आया आहेत ना, त्यांचा खूप जास्त फेवरेट आहे. तर मलाही खूप आवडायला लागला, कारण मध्यंतरी हा कलर दिसतच नव्हता. तर बघा, याचं ब्लाऊज पीस बघा असं पूर्ण भरलेलं आहे. आणि याचं पदरसुद्धा असाच आहे. म्हणजे आपण फुल बाहीचं हे ब्लाऊज याच्यामध्ये शिवू शकतो. इतकं सुंदर दिसणार आहे ना हे कॉम्बिनेशन. तुम्हाला जर घ्यायचं असेल ना, तर माझ्या 100% विश्वासावरती तुम्ही ही साडी घेऊन टाका. यामध्ये कलरसुद्धा खूप अवेलेबल आहेत. तुम्हाला पाहिजे तो कलर तुम्ही घेऊ शकता. मी सगळ्या साड्यांचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकणार आहे. तर नक्कीच बघा आणि चेकआउट करा. सॉरी. आणि आता बघा, संक्रांत येणार आहे. तर संक्रांतीसाठी मी एक छान असं प्रोडक्ट मागवलं आहे. म्हणजेच आपण जे वाण देतो ना संक्रांतीला, तर त्याच्यासाठीच हे मी मागवलं आहे. म्हणजे हे काहीतरी 250च्या किमतीमध्ये ह्या ज्या बॅग आहेत ना, त्या मागवल्या होत्या मी. जी ज्वेलरी ठेवण्यासाठी आपण उपयोग करू शकतो. म्हणजे ज्या लेडीज येणार आहेत ना, त्यांना आहे ना, आपण हे वाण म्हणून देऊ शकतो, ज्वेलरी ठेवण्याचं एक पाऊच. तर मी 24 पाऊच मागवले होते 250 रुपयामध्ये. तर याला आहे ना, इतकी मस्त म्हणजे छान क्वालिटीची चेनसुद्धा लावलेली आहे. आणि बघा, यामध्ये तुम्ही कोणतीही ज्वेलरी ठेवली ना, तर आपल्याला लगेच वरतून प्लॅस्टिकचं कागद दिलेलं आहे. तिथून आपण म्हणजे बघू शकतो की नेमकं याच्यामध्ये आपण ज्वेलरी कोणती ठेवलेली आहे. तर बघा, माझी मुलगी ना मला हेल्प करत असते, म्हणून मग मी तिला म्हटलं, दाखव माझं ज्वेलरीचं थोडंफार सामान यामध्ये मी ठेवून दाखवते. तर तुमचं जर म्हणजे कमीत कमी जर तुम्हाला हळदी कुंकाला पैसे कमी वापरून तुम्हाला जास्तीत जास्त बायकांना वाण जर द्यायचं असेल ना, तर हे प्रोडक्ट मस्त आहे. खूप छान क्वालिटी आहे आणि द्यायला पण एक नवीन काहीतरी वाटणार आहे. तर तुम्ही हे ज्वेलरीचं पाऊच देऊ शकता. आणि खूप साऱ्या बायका जरी आल्या ना, तर त्यांना तुम्हाला हे द्यायला एकदम परवडणार आहे. म्हणजे 250 रुपयाचे 12 आपल्याला हे पाऊच भेटलेले आहे. तर पर्सनली मला इतके आवडले ना, तर मी माझ्यासाठी मागवणार आहे. तर मी तुम्हाला जेव्हा मी माझ्यासाठी मागवेल ना, तेव्हासुद्धा दाखवणार आहे. तर बघा, हे 24 बॅग जे आले होते ना, सगळ्यांच्या चैनी वगैरे एकदम छान होतं, छान क्वालिटीचं आलं. याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. साड्यांच्या, तिन्ही साड्यांच्या आणि याचीसुद्धा पाऊचची जर तुम्हाला पाहिजे असेल ना, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंकवरती क्लिक करा. म्हणजे तुम्ही डायरेक्ट त्या प्रोडक्टवरती जाणार, किंमत बघू शकता, सोबतच विकतसुद्धा घेऊ शकता. तर नवीन छानशा व्हिडिओमध्ये भेटते. तोपर्यंत बाय.